आज माझ्या ताईंनी दोन्ही रायफलचं आणि मथुरचं औषण केलं. खूप आनंद वाटतं. एक घरोबा आहे आमचा, त्यांनी आज स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आणि त्यांचीसुद्धा फौजींचीसुद्धा खूप इच्छा होती मथुरमध्ये पळायची आणि माझीसुद्धा इच्छा होती त्यांच्यामध्ये पळायची. ती पिंटू भाऊंनी पूर्ण केली. फौजीत आपल्यासमोर फौजी काय सांगाल? यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक चॅनेलला बोललेलो आहे, कारण की आज पैरेकरी ज्यांना मथुरने मोठे केले ते विसरले, पण पिंटू भाऊंनी एक मैत्रीची जाण ठेवली. आणि दादा गुळ आवडतो का त्याला? खूप आवडतो का? मित्रांनो बघा, राहुल दादाच्या हातनं मथुर कसा गुळ खातोय, एक नंबर केलाय. आणि राहुल दादाने पहिले काय केलं असेल तर त्याचं तोंड गोड केलंय.
हा दादा गुळ आवडतो का त्याला? खूप आवडतं का गुळ? मित्रांनो बघा, राहुल दादाच्या हातनं मथुर कसा गुळ खातोय. एक नंबर केलाय. आणि राहुल दादाने पहिलं काय केलं असेल तर त्याचं तोंड गोड केलंय. मित्रांनो, आपण आहोत आता सध्या प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक यांच्या घरी आहोत. आणि आपण पाहिलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून वडकीच्या हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी जी बैलजोडी आहे तो म्हणजे बिंजोडचा बादशाह डबल हिंद केसरी मथुर आणि त्याच्या जोडीला पळाला शिरसोडीकरांची रायफल. तर राहुल दादा काय सांगाल, आज पिंटू शेठ यांनी मैदान संपन्न झाल्यानंतर दोघांना इथं बोलवून घेतलं, औक्षण केलं, असं सुंदर असं स्वागत केलं, फटाक्यांची आतिषबाजी केली, काय सांगाल त्याविषयी? हा माझा वडकीमध्ये पुणे येथे या घाटामध्ये हा माझा कुटुंब आहे. मोडक जो परिवार आहे तो पिंटू भाऊंचा जो परिवार आहे तो माझा परिवार आहे. आज घाटामध्ये आज माझ्या ताईंनी दोन्ही रायफलचं आणि मथुरचं औक्षण केलं. खूप आनंद वाटतं. एक घरोबा आहे आमचा आणि ते खूप प्रेम करतात मथुरवर, माझ्यावर. तसेच आम्ही ज्या ज्या पैऱ्यामध्ये पळतो त्यांच्याशी आमचे संबंध एकदम घरोबासारखे आणि घरासारखे होतात. आज फौजे जे सेनेवर काम करतात, आज त्यांची रायफल आहे, त्यांची कन्यासुद्धा आहे इथे, त्या दिदीलासुद्धा खूप गोडवा आहे. खूप आनंद वाटतो आज पिंटू भाऊच्या घरी येऊन. आणि हा आमचा स्वतःचा घर आहे आणि आम्ही स्वतःचं घर समजतो. आज बाबा आहेत, बाबा दोन्ही नंदींना धरून आहेत. खूप आनंद वाटतो. आणि पिंटू भाऊचा याच्यामध्ये खूप मोलाची साथ आहे. या दोन्ही नंदींना एकत्र आणण्यामध्ये त्यांनी आज स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला. आणि त्यांचीसुद्धा फौजींचीसुद्धा खूप इच्छा होती मथुरमध्ये पाहायची आणि माझीसुद्धा इच्छा होती त्यांच्यामध्ये पाहायची. ती पिंटू भाऊंनी पूर्ण केली. फौजीत आपल्यासमोर, फौजी काय सांगाल, आज रायफलनी प्रथम क्रमांकाचा मान पटकवलाय, त्याचा जोडीदार आहे डबल हिंद केसरी मथुर. आणि पिंटू शेटने आज जय्यत असं सुंदर असं स्वागत केलं, त्याच्याविषयी काय सांगाल? खूप महत्वाचं म्हणजे आज पहिल्यांदा राहुल दादांच्या मथुर बरोबर पाळण्याचा योग मिळाला आणि तो योग आमच्या पिंटू शेटने घडवून आणला. मथुरसाठी पाळण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष मी वेटिंगवर होतो. 1 वर्षानंतर आज मुहूर्त जमून आला आणि तो पिंटू शेट मोदक यांच्या आला आणि आज 1 नंबर केला हिंद केसरी मैदानाचा. खूप खूप धन्यवाद. दादा, तुम्ही पहिल्यांदाच आज मैदानावरती आला होता असं समजतंय? नाही, मी मैदानावर खूप कमी येतो, पण आज पहिला मैदानावर आलो. मुद्दाम सुट्टी घेतली कारण मथुर बरोबर पायरा होता. जेवढे मथुरवर नंबर टाकलेले 1001 तेवढा मला विश्वास होता की आज गाडी गुलाला राहणार. म्हणजे 1001% गाडी गुलालात राहणार होती, 1 नंबर करणार होती. 1 नंबर करणार. तुम्ही जॉब काय करता दादा? मी ऑलरेडी आता सर्व्हिसवर आहे. कुठं करता? आता मी न्यू जलपाईगुडीला आहे. बर. आणि आता किती दिवसाची सुट्टी काढली? सुट्टी मी 20 दिवसाची घेतली. कशी जोडी कशी पळाली? जोडी एकदम सगळ्या प्रेक्षकांच्या मनासारखी पळाली. 1 नंबर केला. त्यावेळी सगळ्यांना जाणून आलं की गाडीला स्पीड किती. तुम्ही फौजी आहात? मी फौजी आहे. काय कसा आनंद आहे? कशा मित्रांची वगैरे फोन वगैरे आले की नाही? फोन सकाळपासून एवढे आले, दुपारपासून की फोन उचलायला सुद्धा वेळ मिळाला झाला, एवढे फोन आले. बर, चला दादा, अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ट्रिपल हिंद केसरी झाला मथुर. ट्रिपल झाला. बर, ट्रिपल हिंद केसरी झाला राहुल दादांनी सांगितलेले आपल्याला. आणि आमचा आजचा जे पण मान सन्मान आणि जितलेला जो पण गुलाल आहे तो फक्त ना फक्त एकमेव पिंटू भाऊ मोडक यांच्या सहाय्याने, यांच्या सहकार्याने आज आम्हाला झालेलं आहे ना. पूर्ण श्रेय आज पिंटू भाऊंना दिलेलं आहे मी. कारण की आता सगळ्या गोष्टी मी प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक चॅनेलला बोललेलो आहे. कारण की आज पैरेकरी ज्यांना मथुरने मोठे केले ते विसरले, पण पिंटू भाऊंनी एक मैत्रीची जाण ठेवली आणि कॉकटेल आणि मथुर एक काळ गाजवला होता. अखंड महाराष्ट्राने बघितलं होतं. या जोडीने होते तर नव्हतं करून ठेवलं होतं. तर एक त्यांच्यासोबत घरोबा आहे आणि गोडवा आहे. एक त्या घराशी अटॅचमेंट नाही माझं. त्याच्या जोडीला तुमचा छोटा भाऊ आहे पाठीमाग, प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ शेळके. काय सांगाल, त्यांच्या दावणीचा गुण आहे, त्यांच्या दावणीला जी बैल येतात ती हिंद केसरीचीच मानकरी होतात. नाही, खरोखर आज सागर भाऊ मला कालच बोलले होते आमची दावण हिंद केसरी आहे. आमची मजा मस्ती चालू असते कारण की एक प्रेम असतो, एक आमचं नातं एक भावाप्रमाणे. त्याच्यामुळे सागर भाऊ बोलले होते या दावणीला आलाय, गुलाल नव्हता भेटत, आज गुलाल भेटला. 2 मैदानं आम्ही येऊन गेलो, 1 मैदान केला आणि बिनजोड केला. पण आज आम्हाला मथुरने हिंद केसरी जो त्यांची दावण आहे आपली सोन्याची आणि सागर भाऊची, त्या दावणीने नक्कीच यश मिळवून दिला. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शुभम दादा मुंबईवरून येत असताना जेजुरीला थांबला होता आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाला त्याने साकडं घातलं होतं. त्याच्याविषयी काय सांगाल? हा, खरं तर मथुर आता
आता सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच सोडलेल्या आहेत मी, पण आज जो विश्वास होता तो विश्वास त्यांनी कायमस्वरूपी टिकून ठेवलेला आहे. आणि असे आपल्याला सहकारी आणि आपल्या भावाप्रमाणे राहणारा कुटुंब खूप असे कमी मुळे भेटतात. म्हणून आज त्यांच्यावर पूर्णपणे मी जर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करतो, त्या विश्वासाचा त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम पाठबळ देऊन पूर्णपणे तो विश्वास टिकून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या बाकीच्या गोष्टी काही करत नाही. आगामी नियोजन काय असेल? आता शेवटचा प्रश्न, कुठल्या मैदानात दिसेल मथुर? आता पिंटू भाऊ ठरवतील आपला इथला हिंदकेसरी मैदान आपला जो पुसेगावचा शिवगिरी महाराजांचं, पिंटू भाऊ ठरवतील तसं होईल. चालतंय, धन्यवाद दादा. शुभम आणि पिंटू भाऊ आता बसतील एकत्र. आपले रायफलवाले दादा आहेत, दादा दीदी तुम्ही आता सगळ्यांनी एकत्र बसवा, कारण म्हणजे परत तीच जोडी दिसते. ना पिंटू भाऊ ठरवतील, काय बोलणार सस्पेन्स आहे. जे बोलतील ती पूर्व दिशा आहे, कारण की त्यांनीच आज संधी दिली रायफलमध्ये पळायची. त्यांचे खूप खूप ऋणी आहे ना, खूप खूप आभार व्यक्त करतोय त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांचे आणि बाबांचे सुद्धा. सगळे एकत्र आम्ही पूर्ण कुटुंब आज एकत्र आहे. अख्खे सगळे जेवढे आमचे पोरं आहेत आज, उत्तम दादा असतील, शुभम गौरव असेल, रायफलचे मालक असतील त्यांचा कुटुंब असेल, बाकीची आमची पुण्याची मंडळी आहे, संग्राम, अजून बाकीची मंडळी नावं माझ्या काही लक्षात नाही तेवढं आहे. आमचा निलेश झाला, इब्राहिम भाऊ झाला, आकाश झाला आपला, तो गणेश, म्हणजे सगळे जेवढे पण आपले पोरं आहेत सगळ्यांचा पाठबळ आहे. आज बघा ते बाबा सई सोबत आहेत रायफलवाले, किती त्यांना आवड आहे, त्यांचे वयाचे झाले, आम्ही पण असेच करू. दादा ऐका की, मी काय म्हणतोय, ते ज्येष्ठ आहेत, बैलगाडी मालक आहेत, कायम मैदानावरती सकाळचे लवकर येतात. मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा, ज्येष्ठ आपल्या आजोबांचा जेव्हा आपल्या पाठीशी आशीर्वाद असतो, त्यांचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला लागतो, तेव्हा नेहमीच आपण गुलालात राहू शकतो. आणि आज माझा उपवास आहे, 3रा वर्ष आहे. बघा अय्यप्पा स्वामीचे मी उपवास करतो, आज 3रा वर्ष आहे. पहिल्या वर्षी मी हिंदकेसरी झालो सातेवाडीला, दुसऱ्या टायमाला 61 फाट्याला गेल्या वर्षी, आणि यंदा आपल्या वडकीला. दादा याच्यात खूप ताकद आहे. बरोबर आहे. दादा, एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरचा हिंदकेसरी झाल्याचा आनंद कसं वाटतं? अहो हिंदकेसरी काही जोक थोडी आहे. तडपतात लोक नुसतं गुलाल घ्यायला. हिंदकेसरीमध्ये फक्त गुलालात राहायला आपण तडपतो. आज मी तर विचार केला होता खाली गुलालात राहू द्या मला. आज एवढ्या संकटाचा मात करून माझा मथुर माझ्या समोर उभा आहे, तेच माझ्यासाठी भरपूर काय आहे. दादा, वडकीकरांनी दिलेलं हे प्रेम कसं वाटतंय? ते पिंटू भाऊ बद्दल शब्दच नाही ना. वडकीकरांनी जो दिलेला प्रेम आणि जो आयोजन नियोजन जो केलेला आहे मैदानाचा, त्याच्याबद्दल बोलासारखी एकही गोष्ट नाही. कारण की स्वतः गावची गाडी फॉल झाली होती, तिला फॉल दिलं. जे निकालात जे रितसर ज्या नियमाटी होत्या त्या नियमाप्रमाणे त्यांनी योग्य तो न्याय दिला बाकी बैलगाडा मालकांना. आणि खूप भव्य दिव्य असं आयोजन बघितलं. आज 3री टर्म पळायची आमची वडकीमध्ये. एकदा भारत केसरी झालो, एकदा सेमीला आम्ही मार खाला कॉकटेल आणि मथुरने, आणि एकदा आज यो हिंद केसरी मैदान दत्त जयंती निमित्ताने आणि दत्तगुरु पावन झाले आम्हाला. आणि एक कुटुंब सुद्धा आम्हाला नव्याने भेटला. ऑलरेडी आम्ही एकामेकीला जीव लावायचो, पण आज मथुर आणि रायफल, आज आम्ही जो पण आज मिळवलेला जो हिंदकेसरी किताबाचा श्रेय आहे आम्ही पिंटू भाऊंना देतोय. चालते, धन्यवाद दादा.